धाराशिव जिल्ह्याच्या रांजणी येथील नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज हा शेतातील धाटांपासून तसेच काडी कचऱ्यांपासून अर्थात ॲग्रिकल्चर वेस्टपासून बायो-सीएनजी गॅस निर्माण करणारा देशातील पहिला साखर कारखाना आहे. कारखान्याचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बी. ठोंबरे यांनी कारखान्यातील सांडपाणी अर्थात स्पेंट वॉशपासून बायोगॅस व बायोगॅसचे शुद्धीकरण करून बायो-सीएनजी तयार करण्याचा अभिनव उपक्रम केला आहे. या कारखान्यात ऊसाच्या भुश्यापासून वीज निर्मिती तसेच मळीपासून इथेनॉल हे इंधनही तयार केले जाते. ग्रामीण भागात विविध प्रकारची हरित ऊर्जा तयार करणाऱ्या या कारखान्यात प्रतिदिवस 5.5 टन बायो-सीएनजी गॅस तयार केला जातो. आता हा बायो-सीएनजी गॅस बनतो कसा? कारखान्यातून निघालेली मळी अर्थात प्रेसमड ही फीड म्हणून डायजेस्टरला वापरली जाते. यामुळे त्यामध्ये गॅसचे प्रमाण 80 ते 90% राहते. महत्त्वाचं म्हणजे प्रेसमड आणि नेपियर गवताचा भुस्सा एकजीव करून डायजेस्टर फीड टँकमध्ये फीड करण्यात येते. डायजेस्टरला दिलेली फीड आणि त्यातून निघणारे आउटलेट हे स्लरी बेल्ट प्रेस मशीनच्या साहाय्याने सॉलिड लिक्विड सेपरेट केले जाते. आता डायजेस्टरमधून निघणारा गॅस हा सीबीजी प्लांटकडे पाठवला जातो. पाठवलेल्या रॉ गॅसचे सीबीजी प्लांटमध्ये शुद्धीकरण केले जाते. त्यातून जवळपास 90 ते 95% मिथेन राहतो. मिथेन सेपरेट करून हा फायनल शुद्ध नॅचरल बायो-सीएनजी म्हणून कॉम्प्रेस करून कॅस्कॅडमध्ये भरला जातो. तिथून विविध ठिकाणी आउटलेट पंपावर सप्लाय केला जातो. खास करून कारखाना परिसरात चालणारे सर्वच ट्रॅक्टर हे सीएनजीवर चालतात. इतकेच नाही तर कारखान्याच्या अवजड वाहनांना सुद्धा सीएनजी किट बसविले आहेत आणि तेही सीएनजीवर चालतात. सीएनजी वापरून ट्रॅक्टर 2 ट्रॉलीचा लोड आरामात ओढू शकतो. विशेष म्हणजे यात कोणतेही महागडे तंत्रज्ञान वापरले जात नाही. ट्रॅक्टरला ड्युएल फ्युएल किट बसवले असून यामध्ये 60% सीएनजी आणि 40% डिझेल वापरून ट्रॅक्टर चालतो. महत्त्वाचं म्हणजे जगाला लागणारी ऊर्जा ही कृषी क्षेत्रातून तयार होईल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सुषेण जाधव, दैनिक सकाळ, छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.